मार्केटमध्ये मिळतो तसा स्पॉन्जी जाळीदार बेसन ढोकळा आज आपण घरच्या घरी प्रणिताज रेसिपीमध्ये बनवणार आहोत। हा ढोकळा अजिबात चिकट होत नाही तर मस्त मऊ लुसलुशीत असा बनतो। अगदी सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा नाश्त्यासाठी हा ढोकळा आपण बनवू शकतो। खूप झटपट रेसिपी आहे आणि एकदम सोपी रेसिपी आहे। पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी प्रणिता। प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे। यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। बेसन ढोकळा बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी एवढं बेसन घेतलं आहे आणि हे चाळून घेतलेलं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, पाव चमचा हळद घालायची आहे, त्यानंतर 2 चमचे साखर घालायची आहे, पाव चमचा हिंग घालायचा आहे, त्यानंतर साधारण 1 चमचा एवढा लिंबाचा रस घालायचा आहे। लिंबाचा रस घालून झाला की आता हे सुखे जिन्नस आहेत ना छान असे मिक्स करून घेऊयात। मिक्स करून झाले की यामध्ये आता पाणी घालायचं आहे। थोडं थोडं घालायचं, एकदम घालायचं नाही आहे। एकदम घातलं तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात, कदाचित पातळही होऊ शकतात, त्यामुळे थोडं थोडं पाणी ॲड करून छान असं हे ढोकळ्याचं बेटर बनवून आपलं तयार झालेलं आहे। कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। या पद्धतीने हे ढोकळ्याचं बेटर बनवून घ्यायचं आणि आता यावर झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवून देऊयात। इथे बरोबर 10 मिनिटं झालेली आहे। ढोकळ्याचं बेटर आपलं रेडी झालेलं आहे ढोकळा बनवण्यासाठी। हे ढोकळ्याचं बेटर आहे ना एकदम मिक्स करून घेऊया, जेणेकरून जो खाली पिठाचा गाळ बसला असेल तो एकत्र असा मिक्स होऊन जाईल। आता यामध्ये 1 पॅकेट मी इनोचं घालते आहे। ढोकळ्याच्या बेटर मध्ये इनो ॲड केलं की वेळ अजिबात न घालवता फटाफट हे छान चमच्याने ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी काही सेकंदच हे ढवळून घ्यायचं आहे, पण ते फटाफटच असं ढवळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता बेटर आपलं मस्त असं फुलून आलेलं आहे। आता एक कुकरचा डब्बा घेतलेला आहे, त्याला तेल लावून घेतलेलं आहे संपूर्ण डब्याला, तळाशी आणि साईडच्या कडांना सुद्धा तेल लावून घेतलेलं आहे। आणि हे आता बेटर यामध्ये घालून घेऊयात। ढोकळ्याच्या बेटर मध्ये इनो घालायच्या आधीच आपण ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवणार आहोत त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि साईडला एका पातेल्यामध्ये एका स्टीमर मध्ये ते पाणी खळखळ उकळून घ्यायचं आहे। त्यामध्ये एक जाळी ठेवायची आहे। त्यानंतर हा आपण जो ढोकळ्याचा बेटर बनवलेला जो डब्बा आहे तो या जाळीवरती ठेवून घ्यायचा आहे। जाळी ठेवल्यामुळे काय होतं, या डब्याची हाईट वाढते आणि त्यामध्ये पाणी आतपर्यंत शिरत नाही। आता यावर झाकण ठेवून लो टू मीडियम गॅसवर 15 ते 20 मिनिटं याला आपण स्टीम करून घेऊयात। तर ढोकळा आपला इथे बनून तयार झालेला आहे। ढोकळा स्टीम करण्यासाठी मला बरोबर 20 मिनिटं लागलेली आहेत। त्यानंतर मी पूर्णपणे याला थंड करून घेतलेला आहे आणि आता याच्या चाकूने ना साईडच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि याला एका प्लेटवर आता आपण काढून घेऊयात। ढोकळा एकदम इझिली डिमोल्ट होतो आहे, तुम्ही बघू शकता, आणि डब्याला कुठेही चिकटलेला सुद्धा नाही आहे। मस्त असा जाळीदार आपला ढोकळा बनवून तयार झालेला आहे। तुम्हाला दाखवते मी, तुम्ही जाळी बघू शकता याची, आणि छान असा फ्लफी सॉफ्ट असा झालेला आहे। आहा, क्या बात आहे। आणि झटपट आपला हा ढोकळा बनवून तयार होतो। आता याला आपण कट करून घेऊयात। कट करताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे पीसेस याचे करून घेऊ शकता। अगदी मार्केटमध्ये मिळतो ना तसा हा ढोकळा बनवून तयार होतो। ढोकळा आपला इथे कट करून झालेला आहे। आता यावर शुगर सिरप घालायचा आहे। त्यासाठी मी काय केलं आहे, 2 ते 3 चमचे साखर घेतलेली आहे। त्यामध्ये साधारण अर्धा वाटी एवढं पाणी घालायचं आहे, लिंबाचा रस घालायचा आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे साखर विरघळेपर्यंत। अख्खी साखर घातली की विरघळायला थोडासा वेळ जातो। जर साखर पावडर असेल तर ती तुम्ही या पाण्यामध्ये मिक्स करायची आणि झटपट शुगर सिरप बनवून घ्यायचं आहे आणि हे ढोकळ्यावर संपूर्ण असं घालून घ्यायचं आहे। ढोकळ्यावर आहे ना साखरेचं पाणी घातल्यामुळे ना तो सुका सुका लागत नाही, छान असा सॉफ्ट असा हा ढोकळा बनून तयार होतो। तुम्ही बघू शकता इथे अर्धी वाटी मी पूर्ण असं हे पाणी घातलेलं आहे साखरेचं। आता फोडणी द्यायची आहे आपल्याला, त्यासाठी मी इथे 1-2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे। त्यामध्ये 1 चमचा मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे। त्यानंतर उभी पातळ चिरलेली मिरची घालायची आहे, 2 मिरच्या घेतल्या आहेत कट करून। त्यानंतर कढीपत्त्याचे पानं घालायचे आहेत, मिरची हलकीशी तळून घ्यायची आहे तेलामध्ये। मिरची ते
परतून झालेली आहे। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, ती सुद्धा झटपट अशी परतून घ्यायची। गॅस बंद करायचं आहे आणि आता ही फोडणी लगेच आपल्याला ढोकळ्यावरती घालून घ्यायची आहे। ढोकळ्यावर आहे ना फोडणी मस्तपैकी घालून झालेली आहे। आता यावर आवडत असेल तर ओल्या नारळाचं खोबरं घालायचं आहे, त्यामुळे चव जरा छान येते ढोकळ्याला। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा मी इथे घालते आहे। हे तुम्ही ऑप्शनल आहे, आवडीनुसार घालू शकता। आणि मी तुम्हाला दाखवते ते एक पीस काढून, तुम्ही बघू शकता किती जाळी छान आलेली आहे, चिकचिकीत अजिबात झालेला नाही आहे, छान असा सॉफ्ट असा झालेला आहे, तुम्ही बघू शकता। मी चारही बाजूने तुम्हाला दाखवते किती जाळी सुंदर आलेली आहे ढोकळ्याला। अगदी मार्केटमध्ये मिळतो ना तसा हा ढोकळा बनवून तयार होतो। हा ढोकळा आहे ना लगेच खायला घ्यायचा नाही आहे, तर काय करायचं, यामध्ये साखरेचं पाणी जे आपण घातलं आहे त्यावर फोडणी घातलेली आहे, ती मुरण्यासाठी अर्धा तास तरी रेस्ट करायला ठेवायचे, त्यानंतरच हा ढोकळा खायला घ्यायचा। त्यामुळे ना खूप मस्त अशी या ढोकळ्याला चव लागते। जर तुम्ही लगेच खायला घेतला तर तुम्ही म्हणाल प्रणिताच्या ढोकळ्याला अजिबातच चव नाही आहे। असा हा बेसनचा ढोकळा सकाळच्या घाई गडबडीच्या नाश्त्यासाठी तुम्ही झटपट असा हा बनवू शकता, खूप अप्रतिम होतो, तुम्ही आता पाहिलाच आहे। तर हा झटपट बेसनचा ढोकळा तुम्ही एकदा घरी नक्कीच करून बघा आणि कसा झाला आहे मला कमेंट करून सांगा। ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। पुन्हा भेटूयात अशाच मस्त नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।